नालासोपारा येथील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा अपघाताच्या नावाखाली खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपीला अटक केली असून हा खून कटपूर्वक रचलेल्या अपघाताचा बनाव असल्याचे समोर आले आहे। 8 जानेवारी रोजी नालासोपाऱ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। प्रथमदर्शनी तो रस्ते अपघाताचा प्रकार वाटत होता, मात्र मृताच्या शरीरावरील जखमा आणि अन्य संशयास्पद बाबी पाहता पोलिसांनी तपासाची दिशा बदलत घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास केला। तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी मृतांच्या हालचालींचा मागोवा घेतला। यामध्ये काही संशयास्पद बाबी समोर आल्या। मृत व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी केली असता पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले। तपासात समोर आले की खून वैयक्तिक वादातून झाला होता। आरोपीने त्याचा खून रचण्यापूर्वी नियोजित केला होता। अपघाताचा बनाव करून खून लपवण्याचा प्रयत्न केला गेला। आरोपीने खून घडवून आणल्यानंतर मृतदेह रस्त्यावर टाकून तो अपघात असल्याचे भासवले। पेल्हार पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून खुनाबाबत सविस्तर माहिती मिळाली आहे। पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले। न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस आता या प्रकरणातील अन्य कोणतेही व्यक्ती सामील आहेत का याचा तपास करत आहेत। तसेच खुनासाठी वापरलेल्या शस्त्राचा शोध घेतला जात आहे। या गुन्ह्याच्या तपासासाठी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि तपास पथकाने तांत्रिक कौशल्य आणि तपासाची बारकाई दाखवली। या तपासामुळे आरोपीला अटक होऊन खुनाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले। ही घटना व्यक्तिगत वादाच्या परिणामातून होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचे प्रखर उदाहरण आहे। स्थानिक नागरिकांनी कोणतेही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांना तत्काळ माहिती देणे गरजेचे आहे, जेणेकरून असे गुन्हे रोखता येतील।